श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व भाविक भक्तांना श्री गुरुपौर्णिमेनिमित्त आध्यात्मिक उन्नतीसाठी स्वामीमय शुभेच्छा. तर गुरुपौर्णिमेनिमित्त केंद्रात विविध सेवा करणं सुरू होतं. त्याचप्रमाणे दादा आंब्याच्या पानांचे तोरण बनवत होते, मावशी रांगोळी काढत होत्या, बाकीच्या मावशी डेकोरेशनसाठी फुलं तयार करत होते. तर केंद्रात महाराजांची षोडोपचार पूजा सुरू होती. आपली नवीन मूर्ती असेल तर गुरुपौर्णिमेनिमित्त त्या मूर्तीची षोडोपचार पूजा करून आपण स्थापना करू शकतो. आत ती पूजा सुरू होती. त्यानंतर आषाढ शुद्ध पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये आईवडिलांबरोबरच गुरूंनाही आदराचे स्थान दिले जाते. या पार्श्वभूमीवर आजही मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी करतो आपण. तसंच केंद्रातही आपण गुरुपौर्णिमा साजरा करतो. ज्ञानाचा सागर असलेले गुरु शिष्यांना उपदेश आणि ज्ञान देतात. त्या गुरूंचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठीच गुरुपूजन केले जाते. तर ताई पूजा करत होते, बाबा पूजा सांगत होते. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर बालसंस्कारचे विद्यार्थी आली. दर रविवारी सकाळी 9 वाजता बालसंस्कार केंद्र असतं. तर त्या विद्यार्थ्यांना आपण बालसंस्कार केंद्र घेत होतो. विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद कोण होते, श्री हनुमानांनी पर्वत का उचलला त्याबद्दल आपण माहिती दिली. दर रविवारी आपण वेगवेगळ्या विषयाबद्दल माहिती देतो, खेळ घेतो. त्यानंतर स्वामी महाराजांच्या 10:30च्या आरतीच्या अगोदर छान डेकोरेशन केले, फुलांनी पूर्ण ओटा सजवला. त्यानंतर षोडोपचार पूजा झाली. पूजा झाल्यावर ज्यांना गुरुपद स्वीकारायचे आहे त्यांना मावशी पूजा सांगत होत्या. किती सुंदर. सकाळी 10:30च्या आरतीनंतर स्वामी चरित्र पारायण झाले. श्री स्वामी चरित्र पारायणाचे 3 अध्याय 11 माळी सेवा आपण रोज केली पाहिजे. तर गुरुपद कसं घ्यावे याबद्दल थोडक्यात आपण एक व्हिडिओ केला आहे. तर महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करावा, त्यांना पुष्प वाहावे. पुष्प वाहून झाल्यानंतर त्यांना पुढील प्रार्थना करावी की हे परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझे गुरु, सद्गुरू, परम गुरु आहात. आपण माझा योग्य सांभाळ करावा व योग्य मार्गदर्शन करावे व माझे गुरुपद स्वीकारावे. त्यानंतर तीर्थ असेल ते तीर्थ प्राशन करायच्या आधी हा मंत्र म्हणावा की अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ पादोदकम तीर्थ जठरे धारयाम्यहम शिरसाम धारयाम्यहम. त्यानंतर ते तीर्थ प्राशन करावे. गुरुपौर्णिमेचा अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दिवस. वर्षाचे सर्व दिवस आपण आपल्या अडीअडचणी, दुःख आणि समस्या श्री गुरूंना सांगत असतो आणि त्या अडीअडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतो. पण गुरुपौर्णिमा हा दिवस फक्त आणि फक्त कृतज्ञता आणि शरणागतीचा दिवस आहे. आजवर श्री गुरुदेवांनी आपल्यावर कायम केलेल्या कृपेविषयी, त्यांनी सदैव घेतलेल्या काळजीविषयी, त्यांच्या असीम प्रेमाविषयी आभार प्रदर्शन करण्याचा दिवस आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.